आज अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र असा योग जुळून आलेला आहे. आज आहे अधिक मास सोमवती अमावस्या. जेव्हा अधिक मासात सोमवार आणि अमावस्या एकत्र येते तेव्हा तो केवळ एक दिवस उरत नाही, तर आपल्या आयुष्यातील गरिबी, संकट, नकारात्मकता मुळापासून उपटून टाकण्याची सुवर्ण संधी असते. आज संध्याकाळी केलेली एक छोटीशी गोष्ट तुमच्या कुटुंबाचं नशीब बदलू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज संध्याकाळी कोणती चूक टाळायची आहे, कोणते सोपे उपाय करायचे आहेत आणि त्याचबरोबर आईने आपल्या मुलांसाठी करायचा एक चमत्कारिक उतारा जो मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा क्षणात दूर करेल. मुलांच्या अभ्यासात, नोकरीत प्रगती होईल, इच्छापूर्ती होईल असा हा प्रभावी उपाय करायचा आहे. या संदर्भाची संपूर्ण माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. अमावस्येची संध्याकाळ ही पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आज संध्याकाळी या गोष्टी नक्की करा. त्यामध्ये आज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर डाव्या बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा नक्की लावा. दिव्याची ज्योत दक्षिणेकडे असावी, कारण दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते. यामुळे पितृदोष संपतो. दुसरं म्हणजे आज तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घाला. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो. आज संध्याकाळी संपूर्ण घरात देवघरातील कापूर आणि 2 लवंग जाळून त्याचा धूर दाखवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि भांडणं कायमची संपतात. पुण्य मिळवण्यासोबतच काही चुका टाळणंही तितकंच महत्त्वाचं असतं, नाहीतर उपायांचा फायदा मिळत नाही. आज संध्याकाळी घरात किंवा बाहेर कोणाशी वाद घालू नका, कोणाचे अपमान करू नका. आज संध्याकाळी घरात कोणीही झोपू नये, यामुळे घरात दारिद्र्य येते. आजच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि स्वतःही घेऊ नका. जर तुमची एखादी इच्छा बऱ्याच दिवसापासून अपूर्ण असेल किंवा व्यवसायात, नोकरीत यश मिळत नसेल, तर आज रात्री महादेवांच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच महादेवांच्या पिंडीवर 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणत अखंड अख्खे तांदूळ, जे कुठेही तुटलेले नसतात असे तांदूळ अर्पण करा. तुमची जी काही इच्छा असेल ती महादेवांसमोर बोलून दाखवा. ती नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. यासोबतच आज घरामध्ये काही सेवा देखील करायच्या आहेत. बघा, ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये स्तोत्र, मंत्र म्हणतो त्यावेळेस आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती, नकारात्मकता असतात तर त्या सर्व दूर होत असतात. आता स्तोत्र मंत्र जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही यूट्यूबवरती, गुगलवरती लावून दिलं आणि तुम्ही ऐकलं तरी देखील चालू शकतं. आता कोणते स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत, त्यामध्ये पहिलं स्तोत्र आहे ते म्हणजे विष्णू सहस्रनाम, दुसरं स्तोत्र आहे ते म्हणजे कालभैरवाष्टकम, तिसरं तारक मंत्र, त्यानंतर माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, त्यामध्ये कनकधारा स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे. हे सर्व स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. आता हे सर्व तुम्हाला जर नाही स्तोत्र म्हणता येत तर मग त्याऐवजी तुम्ही काही मंत्रांचं सुद्धा पठण करू शकता. त्यामध्ये तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, ओम नमः शिवाय, कमलात्मक मंत्र आणि कुबेर मंत्र ह्यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, आणि ज्या वेळेस तुम्ही हे स्तोत्र आणि मंत्र घरामध्ये पठण करतात त्यावेळेस आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात आणि जे काही आपल्या घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हे उपाय आज करता येणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे, कधी करायचा आहे ते सर्व आपण बघूया. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असतात. मुलं हट्टी असो, अभ्यासात लक्ष लागत नसो, चिडचिड करत असो किंवा नोकरी व्यवसायात त्यांना यश मिळत नसो, तर आज अधिक मास सोमवती अमावस्येच्या रात्री आईने मुलांवरून करायचा हा अगोम उतारा नक्की करा. उत्तर अगदी साधा सोपा आहे आणि यामुळे काय होणार आहे तर त्यांचा हट्टीपणा, चिडचिडपणा, संकटे, दोष, अडचणी सर्व दूर होणार आहेत. त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत यश मिळेल. अर्थात बघा, कष्टाला पर्याय नसतो, पण कुठेतरी आपल्या कुंडलीतील जे दोष असतात त्यामुळे आपल्याला यश मिळत नसतं. तर कुंडलीतील ते दोष दूर जर झाले तर नक्कीच मुलांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात. मुलांसाठी, मुलींसाठी तुम्ही हा उतारा करू शकता. अगदी साधा आहे. वयाची ते कोणतीही मर्यादा नाही आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही करा. फक्त भर दुपारी तुम्हाला हा उपाय करायचा नाही, तर प्रदोष काळात करा. 5 नंतर संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकतात किंवा सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता काय करायचं आहे बघा, आज रात्री तुम्हाला किंवा सकाळी दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला
हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. त्या साहित्यामध्ये आता काय काय असणार आहे, तर तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे, खडे मीठ घ्यायचं आहे. 5 सुकलेल्या मिरच्या असतात बघा, लाल मिरच्या असतात, त्या देठ्या सगटच्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी घेतली तरीही चालेल किंवा मग आपली साधी आपल्या घरामध्ये मोहरी असते तर ती घेतली तरीही चालेल. त्यासोबतच आपल्या घरामध्ये अगरबत्तीची रक्षा असते बघा, म्हणजे आपण अगरबत्ती धूप वगैरे लावतो, त्याची रक्षा खाली पडते, तर ती रक्षा तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला एकत्र करायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा मुलीला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे. पूर्व दिशेला बसवत असताना खाली जमिनीवरती आसन द्यायचं आहे. त्यांच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा हा हात ओवाळायचा आहे आणि उतारा करायचा आहे. उतारा करताना मनात प्रार्थना करा, माझ्या मुलांचा हट्टीपणा, चिडचिड, अभ्यासातील अडथळे, सर्व अडचणी ह्या उतार्यासोबत दूर होऊ दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. घड्याळाच्या दिशेने डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस पूर्ण गोल गोल हा उतारा तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर ओवाळून झाल्यानंतर हे साहित्य घराजवळच्या एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा कचऱ्यात टाकून द्या किंवा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाळून टाका. कोणाचाही हात पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे टाकायचं आहे, कारण आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. बघा, अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही उतारा कराल आणि ज्यावेळेस तुम्ही हे साहित्य टाकणार आहात, घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे. घरी येत असताना की तुम्हाला मागे वळून बघायचं नाही, घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि आपले जे काही नित्य काम असेल तर ते करायचं आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की मुलांवर असलेली वाईट नजर, वास्तुदोष किंवा कोणतीही बाधा क्षणात नष्ट होते. मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल, चिडचिड थांबेल आणि नोकरीत यशाचे मार्ग मोकळे होतील. आजची ही रात्र चुकवू नका, हा उपाय करून बघा आणि मला सांगा याचा तुम्हाला किती चांगला फायदा झालेला आहे. याचसोबत अजून एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हे सर्व जर साहित्य तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी अजून एक उतारा तुम्ही करू शकता. त्यामध्ये थोडासा भात शिजवायचा आहे. हा भात अळणी शिजवायचा आहे. त्यानंतर त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा दह्या भाताचा उतारा तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं सेम आपण पहिल्या उतार्यात मी सांगितलं की 7 वेळेस घड्याळाच्या दिशेने मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे गोल फिरवायचा आहे, त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर हा दही भात पशुपक्ष्यांना खाण्यासाठी बाहेर ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे 2 उपाय आहे, यापैकी कोणताही एक तुम्ही करू शकता. आणि जर घरामध्ये 2 मुलं असेल किंवा 2 मुली असेल तर त्यांनाही तुम्ही करू शकता. फक्त सेपरेट उतारा तुम्हाला तयार करावा लागणार आहे. तर नक्की तुम्ही करून बघा, याचा तुम्हाला चांगला फायदा येईल, चांगला अनुभव होईल. बघा, अर्थात कोणतीही गोष्ट आपण ज्या वेळेस वारंवार करतो त्यावेळेसच आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे 1, 2, 3, 5 अमावस्या तरी तुम्ही हा उपाय करा. आजपासून ह्या प्रत्येकी अमावस्येला 5 अमावस्या हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.